आणि आता वळणार आहोत अर्थातच निवडणुकी संदर्भातल्या बातम्यांकडे, कारण पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय। पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम, पुदुचेरी सगळ्या ठिकाणी आता उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। 4 मे रोजी याचा निकाल लागणार आहे। महानिकाल हा लागणार आहे 4 मेला। मात्र त्याआधीच एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांकरता पोल ऑफ पोल्स घेऊन आलाय। त्यामुळे आता नेमकी कुणाची सत्ता येते आपल्याला यावरून अंदाज येऊ शकतो। बंगालमध्ये मतदान वाढलेलं होतं, टक्केवारी प्रचंड प्रमाणात वाढलेली बघायला मिळाली। त्याचा फायदा नेमका कोणाला मिळतोय हे आपल्याला आता बघायचंय। वेगवेगळे पोल समोर आले। मॅट्रिक्सच्या पोलनुसार उलटफेर होताना बघायला मिळतोय। भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येऊ शकतं असा पोलचा अंदाज आहे। हे पोल ऑफ पोल्स काय सांगतात नजर टाकूया। मॅट्रिक्सचा पोल पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या खात्यात जागा जाऊ शकतात 125 ते 140, तर भाजप 146 ते 161च्या घरात राहील असा अंदाज आहे। एकूण जागा 294। इतरांच्या खात्यात 6 ते 10 जागा अशी सध्याची स्थिती पोल ऑफ पोल्सच्या मॅट्रिक्सची। तर तामिळनाडूमध्ये मॅट्रिक्सचा स्रोत काय सांगतो, पोल काय सांगतो। डीएमके काँग्रेस 122 ते 132, अण्णा द्रमुक अधिक भाजप 87 ते 100, एकूण जागा आहेत 234। इतरांना 10 ते 18 जागा मिळू शकतात अशी सध्याची स्थिती। काटेकी टक्कर बघायला मिळते दोन्हीकडे। तर आसाममध्ये मॅट्रिक्सच्या पोलनुसार एकूण जागा 126, भाजपच्या खात्यात जागा जाऊ शकतात 85 ते 95, काँग्रेसला 25 ते 35 जागा, इतर 6 ते 12 जागा। त्यामुळे आसाम पुन्हा एकदा भाजपच जिंकेल अशी सध्याची स्थिती पोलनुसार। केरळमध्ये काय होईल? डावे पक्ष 60 ते 65च्या घरात राहतील असा अंदाज आहे। एकूण जागा 140, काँग्रेसच्या खात्यात जागा जाऊ शकतात 70 ते 75, तर इतर 5 ते 6 अशी स्थिती केरळमध्ये राहू शकते। आणि या पोलनुसार 2 ठिकाणी म्हणजे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या ठिकाणी भाजप बाजी मारताना दिसते, तर केरळमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पोलचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आता 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल। मात्र सध्या जे पोल समोर आले त्यानुसार प्रजा या संस्थेचा पोल काय सांगतोय? पश्चिम बंगालमध्ये 85 ते 110 तृणमूलला मिळू शकतात, भाजप 178 ते 208, मोठी मुसंडी भाजप मारेल असं प्रजाचा पोल सांगतोय। इतर 0 ते 5 अशी स्थिती राहू शकते। एकूण जागा 294। तर तामिळनाडूमध्ये डीएमके 148 ते 168, अण्णा द्रमुक 61 ते 81, इतर 1 ते 9 असा तामिळनाडूचा कल पाहायला मिळतोय प्रजाच्या पोलनुसार। तर आसाम आणि बंगालमध्ये भाजप ही मुसंडी मारताना बघायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये चाणक्य स्ट्रॅटेजीच्या पोलनुसार तृणमूलला जागा जाऊ शकतात 130 ते 140, भाजप 150 ते 160च्या घरात राहील असा अंदाज आहे। एकूण जागा 294, इतरांच्या खात्यात 6 ते 10 जागा। त्यामुळे काटेकी टक्कर। तर आसाममध्ये भाजप 88 ते 98 क्लीन स्वीप करताना दिसते 126 जागांपैकी, काँग्रेस 22 ते 32, इतर 3 ते 5 चाणक्य स्ट्रॅटेजीचा हा पोल। तामिळनाडूमध्ये डीएमके 145 ते 160, अण्णा द्रमुक 50 ते 65, इतर 18 ते 26 अशी सध्याची स्थिती पोलनुसार। चाणक्य स्ट्रॅटेजीचा पोल केरळसाठी काय सांगतोय? 140 जागांपैकी 58 ते 64 डाव्या पक्षांना मिळतील, तर 72 ते 80 काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकतात, इतरांच्या वाट्याला येतील 3 ते 7 जागा असा चाणक्य स्ट्रॅटेजीचा केरळचा पोल। सोमेश कोलके आपल्या सोबत आहेत अधिक माहिती द्यायला। सोमेश, पोल ऑफ पोल्स मध्ये आपण निकाल किंवा कल समोर येताना बघायला मिळतात, मात्र पश्चिम बंगाल ज्याच्याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे तिकडे मात्र कुठेतरी उलटफेर होऊ शकतो असे पोल सांगतात। सोमेश, अश्विन, नक्कीच पश्चिम बंगाल हे एक राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये जी सरकार आहेत ती सरकार आपली सत्ता कायम राखणार असं सर्वसाधारण एकूण सर्व एक्झिट पोलचा अंदाज दिसतोय। त्यामध्ये ज्या 5 राज्यांच्या निवडणुका होत्या त्यापैकी एक केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी वगळता इतर जी 4 प्रमुख मोठी राज्य आहेत त्या राज्यांपैकी 2 म्हणजे केरळ आणि तमिळनाडू ही दक्षिणेतील राज्य काँग्रेसकडे जातील। सर्वसाधारणपणे केरळमध्ये सुद्धा डाव्या पक्षांचं सरकार आहे, ते सरकार जाऊन तिथे काँग्रेसचं सरकार येईल, काँग्रेस प्रणित युडीएफचं, असा एक्झिट पोलचा अंदाज दिसतोय। तर आसाममध्ये भाजपचं सरकार कायम पुन्हा रिपीट होईल आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यात यश येईल असा अंदाज या एक्झिट पोल मधून वर्तवण्यात आलेला आहे। सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्षाचा देखील स्वतःचा अंदाज पश्चिम बंगालच्या बाबतीत तसाच आहे। इंटरेस्टिंग राहील की केरळमध्ये खरोखरच काँग्रेस प्रणित युडीएफला, युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला सरकार स्थापन करता येणार आहे का?
तमिळनाडूमध्ये डीएमकेचं सरकार सलग तिसऱ्यांदा निवडून येणार का आणि स्टॅलिन यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा त्यांना सरकार स्थापन करता येणार आहे का आणि आसाममध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं खरं त्याच्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सोमेश काय होतं पाहणं महत्वाचं असेल. मात्र सगळ्यांचंच लक्ष जसं आपण म्हणतोय की बंगालमध्ये नेमकं काय होणार पाहावं लागेल आपल्याला. 4 तारीख जवळ येते. मात्र सध्याचे जे पोल्स आहेत त्यानुसार बंगालमध्ये कदाचित भाजप आता ही मुसंडी मारताना आपल्याला दिसतं आणि त्यामुळे ममता बॅनर्जींना हा मोठा धक्का असू शकतो या पोलनुसार. कारण भाजप तिकडे सत्ता जिंकू शकतं अशी सध्याची स्थिती पोलमधून समोर येते. सोमेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.